तुमच्या चॅनलवर येऊन म्हणजे माझ्या सखी या चॅनलवर येऊन मला खरंच खूपच बरं वाटलं. माझा पहिल्यांदा हा अनुभव होता कॅमेरासमोर. मी कधीही फेस केलेला नाही आणि कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की मी अशा ठिकाणी काहीतरी करेन म्हणून. माझी सखी स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून आज आपल्याकडे आलेले आहे प्राजक्ता चव्हाण ताई. तर यांना आज आपण सन्मान करणार आहोत पैठणी देऊन. माझी सखी या चॅनल तर्फे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी, माझी सखी स्त्री शक्तीचा सन्मान माझ्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचा मनापासून स्वागत. स्त्री म्हणजे आई, स्त्री म्हणजे ताई, स्त्री म्हणजे सखी, असे स्त्रीचे अनेक रूप आहेत. मी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा प्रयत्न करत आहे. मी आशा करते की आपण सर्वांना माझा हा प्रयत्न नक्कीच आवडेल आणि मी आपण सर्वांना विनंती करते की माझ्या या प्रयत्नांना भरभरून प्रतिसाद द्यावा. तर चला करूया सुरुवात. तर चला भेटूया आपण ताईंना. ताई या. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता चव्हाण. तर ताई आलेल्या आहे. आज गुढीपाडवा निमित्त ताई आपल्याला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर आपण ताई बरोबर गप्पा गोष्टी सुद्धा करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर ताईची जी माहिती आहे ताईबद्दल आपण सगळं माहिती आज करून घेणार आहोत. तर चला सगळ्यात आधी आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया. तर आज आपण गुढीपाडवाविषयी शेंगदाणा गुळ पोळी करणार आहोत, जे ताई आपल्याला दाखवणार आहे. तर ताई साहित्य काय काय आहे? भाजलेले शेंगदाणे, गव्हाचं पीठ, गूळ, वेलची पावडर आणि तूप. तर आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया आणि त्याचबरोबर ताईंबद्दल माहिती सुद्धा करून घेऊया इथे. तर सर्वात आधी काय करायचं आहे ताई? गव्हाचं पीठ मळून घ्यायचंय आणि शेंगदाणे आणि गूळ दोन्ही मिक्सरला बारीक करायचंय. तर आता आपण सर्वात आधी शेंगदाणे आणि गूळ हे एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत. आधीच आम्ही भाजून ठेवलेले होते आणि त्याचबरोबर इथे आपण गूळ सुद्धा ह्याच्यात ऍड करून घेऊया. एकत्र आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे ना ताई? हो, एकत्र आपल्याला वाटून घ्यायचंय. त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आणि त्याचं मिश्रण करायचं. म्हणजे अगदी खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हे अगदी पटकन तयार होणारी रेसिपी आज आपल्याला. ही अशी रेसिपी आहे ना की आपण म्हणजे पिकनिकला वगैरे गेलो की कुठे बाहेर गेलो की 8-8 दिवस पण ही पोळी व्यवस्थित राहते, टिकून राहते. म्हणजे आपण बाहेर जाताना कसं टिकून देणारेच पदार्थ मिळतो, म्हणजे आळूवडी, असं कोथिंबीर वडी. त्याच प्रकारे ही पण शेंगदाणा पोळी 4-5 दिवस व्यवस्थित टिकून राहते. अच्छा, तर ताई तुमचं लहानपण कुठे गेलं? माझं लहानपण डोंबिवलीमध्ये गेलं. डोंबिवली. घरी कोण कोण होता आपले? माझ्या आईकडे आई वडील, लहान बहीण, भाऊ, सगळ्यात मोठी मीच. अच्छा, सगळ्यात मोठी मीच. अच्छा, तर आपण हे आधी मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर ताई तुम्ही बनवलेला पहिला पदार्थ कोणता आहे? सगळ्यात आधी पहिला पदार्थ बनवलेला खीर होती. खीर 8वी पासून सुरुवात केली होती. आईचं शिकून शिकून पहिला पदार्थ खीरच बनवला. माझे कॉलेजचे फ्रेंड्स आले होते आणि मी त्यांच्यासाठी पहिला पदार्थ मी खीर बनवली होती. आवडली असेल? आवडली. थोडंसं मागे पुढे झालं, पण पहिल्यांदा ट्राय केलं होतं म्हणून ते व्यवस्थित झालं. हो, मग तुम्ही जे हे व्यवसाय सुरू केलं ते कधीपासून तुम्ही सुरुवात केली? हा व्यवसाय मी 1 वर्ष झालं, म्हणजे जॅनमध्ये मला 1 वर्ष झालं पूर्ण. एक आहेत निलिमा मॅडम म्हणून, त्यांनी जस्ट मला असं विचारलं होतं फक्त की आम्ही असा डब्बा एक्सप्रेस म्हणून ऍप आहे तर त्याच्यामध्ये तू काम करशील का? तर मला टेस्टिंगसाठी फूड विचारलं आणि मग टेस्टिंग दिली तर ते ओके होते. तर त्यांना ते तेव्हापासून ती सुरुवात झाली. तर 1 वर्ष झाले ते पण सुरुवात आणि बाहेरच्या पण ऑर्डर जवळजवळ जास्त प्रमाणात चालू झालं. तर मला असं वाटतं की अजून तुमचा व्यवसाय तुम्ही मोठा करा, नाव वगैरे ठेवा आणि पुन्हा आमच्या चॅनलवर या जेव्हा तुमचा व्यवसाय अगदी मोठा होईल तेव्हा. तर आपण आता रेसिपीकडे वळूया. तर हे आपलं शेंगदाणा गुळचं हे बॅटर म्हणजे आपण बारीक केलेलं आहे, मिश्रण केलेलं आहे. हे मिश्रण आपलं बनवून झालेलं आहे. आता आपण हे पीठ मळून घेऊया. आधी गव्हाचं पीठ मळून घेऊया. तर आपल्याला ह्याचं काय काय लागणार आहे? हे गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ मिक्स करायचंय, थोडंसं चवीपुरतं. हो, आणि आपल्याला हे पाणी. पीठ अगदी आपण चपातीला जसं करतो हो तसंच. त्याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये, एकदम सोपं, साधं सोपं आहे आणि लगेच होते. आणि घट्टच. हो, जास्त पातळ मळायचंच नाहीये, कारण पातळ मळलं की ते बॅटर सगळं वरती दिसणार आणि गुळ कसं आता गुळ चिकटणार. तव्याला पूर्ण गुळ चिकटणार.
तर पटकन होणारी ही रेसिपी आहे आपली. तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे ताई? माझं तर सगळं नॉनव्हेजच आवडतंय. टोटली पूर्ण माझे पदार्थ नॉनव्हेजच आहेत. म्हणजे व्हेज फारसं कमी चालतं घरामध्ये. माहेरचे सगळे खाणारे आहेत, सासरी सगळे माळकरी आहेत. अच्छा, सगळे माळकरी आहेत. सगळ्यांना नॉनव्हेज आवडतं. हा, घरच्या सगळ्यांना, माहेरच्या सगळ्यांना नॉनव्हेज आवडतं. अच्छा, तर तुम्ही स्वयंपाक करताना एखादी काहीतरी चूक झाली का कधी? असं फजिती झाली का की बिघडलं पदार्थ बनवताना? असं भरपूर वेळा झाले. हो का? पावभाजी करताना कधी कधी पावभाजीचा मसालाच टाकायचा विसरलोय. अरे पावभाजीचा बापरे. मसालाच टाकलेला नाहीये. म्हणजे अच्छा. पूर्ण सर्व करताना तेव्हा लक्षात येतं की पावभाजीचा मसालाच नाही टाकला. अरे बापरे, हो. माझ्या बरोबर मसाला नसेल तर त्याला टेस्टच नाही चव नाही ना. येत. बरोबर आहे. हे पीठ मळून घ्यायचंय आपल्याला सर्वात आधी. आता तर तुम्ही इथे बघू शकता, अगदी थोडस चपातीला करतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर घरच्यांना सगळ्यांना तुमचा हाताचा पदार्थ कोणता आवडतो? माझ्या माहेरी नॉनव्हेज आणि इथे बघायला गेलं तर मुलांना नूडल्स आणि बाकी सगळ्यांना सोयाबीन चिली. अच्छा, सोयाबीन चिली. घरी कोण कोण आहे ताई आपल्या? माझ्या इथे मी, माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं. माझी सासू वगैरे ते गावी सगळे गावी राहतात का? अच्छा, तर इथे तुम्ही बघू शकता पीठ इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता आपण थोडासा याला व्यवस्थित मळून घेऊया. तर ताई तुमचं बालपण कसं गेलं? माझं बालपण छान गेलं. म्हणजे एकदम व्यवस्थित असं मजेशीर वगैरे. आई वडील खूप लाड करत होते घरचे. आईच्या घरचे, वडिलांच्या घरचे भरपूर, म्हणजे खूपच लाडाची होती. अच्छा, मोठं म्हणजे कुटुंब मोठं होतं. मग तुमचं शिक्षण कसं झालं ताई? शिक्षण मी होती स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये. 10वी पर्यंत स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये होती. 12th केलं फक्त आणि लगेच लग्न झालं. लगेच लग्न झालं. लगेच लग्न झालं. 18 वर्षातच लग्न झालं माझं. अरे बापरे. कसं जमलं मग ताई तुमचं लग्न? आम्ही एकाच गावचे आहोत दोघे पण एकाच गावचे आहोत. असंच म्हणजे कशासाठी ते गावी गेलो होतो आणि जस्ट त्यांनी पाहिले आणि ते स्थळ आलं. अच्छा, मग लगेच 6 महिन्यातच लग्न झालं. अरे बापरे, हो का. तर पीठ इथे आपलं व्यवस्थित मऊ झालेलं आहे. तर आपण पोळी करून घेऊया ना ताई. पण आता एक गोळा करून घेऊया. आणि ह्या गोळ्यामध्ये पारी तयार करायची आपण. पारी तयार करायची आणि त्याच्यामध्ये ते सारण व्यवस्थित भरायचंय. जसं आपण पुरणाची पोळी कशी करतो तसं त्याच प्रकारे. हे मिश्रण थोडंसं जाडसरच असतं. आपल्या पुरणपोळी सारखं तर नसतं. अच्छा, म्हणजे हे लाटताना थोडंसं लागणारच ते. आणि थोडं आता गुळ असल्यामुळे थोडंसं. हो, आणि चिकटतं पण. पण मऊ राहते पोळी आणि मऊ राहते. 4-5 दिवस टिकते. हे असं दाबून घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं आपण इथे सुकं पीठ लावून घेऊया आणि लाटून घेऊया. तर इथे व्यवस्थित आपली शेंगदाणा गुळ पोळी तयार होत आहे. तर या गुढीपाडव्याला तुम्ही एकदा नक्की ही शेंगदाणा गुळ पोळी ट्राय करा. ही खूप जुनी पद्धत आहे. सहसा आताच्या लोकांना कोणाला माहित नसतं. म्हणजे जे पूर्वज लोक आहेत ना, त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे तुम्ही हे रेसिपीला पारंपरिक रेसिपी असं म्हणू शकता. म्हणजे खूप जुनी अशी रेसिपी आहे. नेहमी आपण पुरणपोळी ही करतोच. तर या गुढीपाडव्याला तुम्ही हे शेंगदाणा गुळ पोळी एकदा नक्की ट्राय करा. तर इथे आपली ही पोळी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता व्यवस्थित आपण याला खरपूस भाजून घेऊया तूप लावून. ही पोळी ना माझ्या आत्या खूप करायची लहानपणी आणि मला खूप आवडायची ही पोळ्या. खूप, कारण खूप दिवस टिकायचे ना. आत्याच्या घरी गेले ना की हे जास्त असायचं खूप. म्हणजे एकदा करून ठेवलं की मुलं आपलं 3-4 दिवस मस्त खाऊ शकतो खेळत. आता ही आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया.
तर व्यवसायाबद्दल तुम्ही सांगत आहे तुमच्या? व्यवसाय मी 1 वर्ष तर झाला, सांगितल्याप्रमाणे 1 वर्ष झाला मला चालू केलं. दिवसभर माझं टिफिनच असतात, म्हणजे आपले जे आहेत रेग्युलर फूड ते पण असतात आणि बाहेरच्या नॉर्मली जे व्हेज नॉनव्हेज ऑर्डर येतात त्या पण चालू असतात, दोन्ही पण. दिवसभर त्याच्यातच जातो. संडेला सुट्टी नाही, एकही दिवस कशाचं म्हणजे सुट्टी नाही. पूर्ण 8 दिवस तुम्ही 8 काम दिवस, करता? हो. म्हणजे प्रत्येक दिवसात तुम्ही किती डबे बनवता? मी जवळजवळ 20 ते 25 लोकांचं जेवण करते, सकाळचं फक्त मॉर्निंगचं. 25 डबे डेली करतात ताई. म्हणजे अजून तुमचा व्यवसाय वाढावं म्हणजे तुमची काय इच्छा आहे अजून? मला असं वाटतं की माझं स्वतःचं एक फूड कॉर्नर असावं, स्वतःचं. हा. त्याच्यामध्ये मला नाश्ता वगैरे असं काहीच द्यायचं नाही, फास्ट फूड वगैरे काहीच नाही, एकदम ऑथेंटिक फूड द्यायचंय. म्हणजे घरच्या, म्हणजे लोकांना घरची टेस्ट कळली पाहिजे. असं आपण म्हणजे चायनीज हे ते रोजच खातो, रोजच ते तर बाहेर मिळतच तेच. आणि आहे. घरातलं मेन पिठलं भाकरी, हा, सुकट भाकरी, असं म्हणजे चिकन घरचं बनवलेलं असतं. घरची जे चव आहे ते बाहेर आपल्याला कुठे मिळणार नाही. तर ताईंचा ते प्रयत्न आहे की सगळ्यांना बाहेर जे लोक काम करतात, ज्यांना घरचं जेवण मिळत नाही, त्यांना ते घरचं जेवण किंवा घरची जी चव आहे त्या द्यायचा प्रयत्न करत आहात. तर अजून काय बोलणार आहात ताई तुमच्या व्यवसायाबद्दल? की म्हणजे प्रत्येक आता बाहेरचे फास्ट फूड असतात त्याच्याने आपल्याला प्रॉब्लेम होतोच, पण आपल्या घरचे जे फूड असतात, आता जे मी जेवण म्हणजे मी स्वतः खाते तेच मी दुसऱ्यांना पण हे करते, की असं त्याच्यातलं वेगळं असं काहीच म्हणजे स्वतःसाठी जे बनवतात ते डब्याला सुद्धा तुम्ही त्याच्यामुळे मला त्याच्यावरच ऑर्डर डिपेंड असतात की बाबा आपण व्यवस्थित आज दिलं तर उद्या मला ऑर्डर येणार. हा, ते तर आहे की तुम्ही आज जेवढं छान लोकांना सर्व करणार म्हणजे बनवून देणार, तेच पुन्हा लोक तुमच्याकडे येणार की हा हे चव छान आहे म्हणून. मला रिस्पॉन्स खूप छान आला. मला वाटलं नव्हतं की मला काही येतं म्हणून. म्हणजे ह्याच्यातच मी जवळजवळ पुरणपोळी शिकली आणि आतापर्यंत पुरणपोळी नाही बोललं तर माझा एक 3-4 हजार पुरणपोळी गेल्या असतील या 6 ते 7 महिन्यामध्ये. मला म्हणजे विश्वासच नव्हता की मला काही असं गोष्टी जमेल. नॉर्मल आपल्या घरातलं जेवण बस, बाकी दुसरं असं काहीच नाही असं वाटलं होतं. माझ्यापेक्षा माझी बहीण खूप हुशार आहे जेवणामध्ये, पण ती असं मी कधी कलाच म्हणजे तिच्याकडनं असं काही शिकावं असं कधीच नाही विचार केला. आपलं नॉर्मल जेवण येतं म्हणजे आपण असं बोलतो की आपण शिकलो नाही, पण लहानपणापासून आईची जे शिकवण आहे आपल्याला ते आपल्या बरोबर नेहमी चालतच असते. म्हणजे जे आपल्याला आई शिकवते एकदा शिकलं की ते शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात. आपल्याला ते कळत नाही, फक्त ते कळायला एक निमित्त लागतं जे ताईंना लागलेलं आहे आणि त्याच जोरावर ते त्यांचा व्यवसाय करत आहे. आणि ईश्वराचरणी हीच प्रार्थना आहे की खूप खूप त्यांचा व्यवसाय वाढावं. आणि ताईंचं जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते सुद्धा आम्ही स्क्रीनवर देणार आहे. तर ताई, लोकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं करायचं? कॉन्टॅक्ट, मी राहते ऐरोली सेक्टर 16 मध्ये राहते, सत्यम अपार्टमेंट मध्ये. जर मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर वरती स्क्रीनवर नंबर दिला जाईल, त्याच्यावर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. ती माझी सर्व्हिस सध्या तरी मी संडेला वगैरे खूप कमी हे करते, पण मंडे टू सॅटरडे मी देऊ शकते. म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण ऑर्डर घेते मी. दोन्ही ऑर्डर? हो. म्हणजे 2-3 कितीही डबे लोकांनी सांगितलं तुम्ही मॅनेज करून देऊ शकता. तर स्क्रीनवर नंबर येत आहे, त्या नंबरवर तुम्ही ताईंशी कॉन्टॅक्ट करू शकता. ताईचं प्राजक्ता चव्हाण नाव आहे. तर तुम्हाला हवं असेल घरची चव किंवा डबा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच ताईंना कॉन्टॅक्ट करा.
आपली ही गुळपोळी तयार झालेली आहे. तर ताई मस्त खुशखुशीत आणि खमंग दिसतीये. तर आपली ही गुढीपाडवा स्पेशल शेंगदाणा गुळपोळी तयार करून झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. माझी सखी स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून आज आपल्याकडे आलेले आहे प्राजक्ता चव्हाण ताई. तर यांना आज आपण सन्मान करणार आहोत पैठणी देऊन. तर स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून आज आपण पैठणी ही प्राजक्ता ताईंना सप्रेम भेट म्हणून देणार आहोत. तर माझ्या सखीतर्फे ताई तुम्हाला ही प्रेमाची भेट. थँक्यू सो मच. तर ताई एक उखाणा होऊन जा आता. खाणा माळेवर माळा 32 माळा, मधल्या खोलीत पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घड्याळ, घड्याळातला एक, अजितरावांचं नाव घेते शिंद्यांची लेक. अरे वा एकदम छान घेतले. तर ताई चॅनलवर येऊन तुमचा अनुभव, तुम्ही रेसिपी केली, तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या चॅनलवर येऊन म्हणजे माझ्या सखी या चॅनलवर येऊन मला खरंच खूपच बरं वाटलं. माझा पहिल्यांदा हा अनुभव होता कॅमेरा समोर. मी कधीही फेस केलेला नाही आणि कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की मी अशा ठिकाणी काहीतरी करेन म्हणून आणि एखादी रेसिपी शेअर करू शकते. असं मला खूप बरं वाटलं तुमच्या चॅनलवर येऊन. दर्शकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? दर्शकांना मी असं सांगू इच्छिते की प्रत्येक लेडीजने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आपलं स्वतःचं अस्तित्व काही ना काहीतरी निर्माण केलंच पाहिजे. म्हणजे ज्या आपल्या इच्छा असतात किंवा आपलं शिक्षण तरी झालेलंच असतं पण आपल्याला काही अर्थाने बाहेर पडता येत नाही मुलांच्या अभावी वगैरे. तर घरगुती का असे ना आपण थोडंफार आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि काहीतरी आपलं इन्कम स्वतःचं इन्कम तरी पाहिजे. थोडंफार काही होणार पण स्वतःचा काहीतरी थोडाफार इन्कम तरी हवं. तर अजून तुम्हाला तुमची इच्छा काय? माझी इच्छा तर मी बोलल्याप्रमाणे मला एक स्वतः फूड कॉर्नर एक चालू करायचं आहे की जेणेकरून तिथे फास्ट फूड न देता की आपलं ऑथेंटिक फूड दिलं पाहिजे. म्हणजे आपलं घरगुती ज्या गोष्टी असतात म्हणजे घरगुती टेस्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. की आता फास्ट फूड तर हे मंचुरियन, आपण वडापाव हे डेलीचे आहेत, फूड आयटम आहेत, पण घरगुती जे आहेत टेस्ट ते गेले पाहिजे. तर म्हणजे तुम्ही दर्शकांना सांगू इच्छिता की घरचं खा, पौष्टिक खा, बाहेरचं जास्त खाऊ नका. जे ऑफकोर्स ते आठवड्यातून एकदा जरी तुम्ही खाल्लं तरी चालेल, असं काही नाही की खाऊच नका असं नाही, पण जास्तीत जास्त तुम्ही घरचं खा. आणि सहसा कसं बाहेरच्या गोष्टी खूप म्हणजे बाहेर घरगुती टेस्ट ही खूपच कमी भेटते, खूपच कमी आहे. ते हॉटेल प्रमाणे ज्यांचा जसं व्यवसाय आहे तो प्रमाणे ते जेवण बनवतात. मग त्याच्या हिशोबाने आपण जर घरगुती देतोय तर त्यांच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि आपण दुसऱ्यांना काहीतरी देतोय तर आपल्या पण मनाला शांती भेटेल की बाबा आपण समोरच्याला काहीतरी चांगलं देतोय. तर ताई तुम्ही चॅनलवरती आला आम्हाला खूप बरं वाटलं. असंही तुम्ही पुढचे वेळी जेव्हा तुमचा व्यवसाय खूप मोठं होईल तेव्हा सुद्धा तुम्ही आमच्या चॅनलवर या आणि तुमचा अनुभव काय आहे, तुमचा व्यवसाय कसं चाललंय, तुम्ही कसं त्याला मोठं केलंय हे आमच्या बरोबर शेअर केलात ना तर आम्हाला बरं वाटेल आणि खूप आनंद होईल. हो नक्की 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 आपण ट्राय करू. धन्यवाद.